विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम गुड मॉर्निंग टू ऑल. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये कृषी भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्तीचा विचार करत होतो. त्यापैकी आपण व्याख्यांचा संपूर्ण विचार केला आहे आणि कृषी भूगोलाचं स्वरूप कसं भिन्न आहे याचा आपण विचार करत होतो. त्यापैकी 3 जे स्वरूप आहेत कृषी भूगोलाचे, 4, त्यापैकी 4 स्वरूपांचा विचार केला आहे: वर्णनात्मक, गतिमान, शास्त्रीय आणि आंतरविद्याशाखी. आज आपण या 3 पुढच्या स्वरूपांचा विचार करणार आहोत. त्यापैकी 5वं जे स्वरूप आहे गुणात्मक व संख्यात्मक, याचा आज या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे की कृषी भूगोल जसजसा विकसित होत गेला तसतसे त्याचं स्वरूपही बदलत गेलं आणि त्यामुळे आज हे स्वरूप गुणात्मक व संख्यात्मक झालं आहे. गुणात्मक म्हणजे की कृषीची काही वैशिष्ट्ये असतात, गुणवैशिष्ट्ये असतात. त्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो आणि विशिष्ट प्रदेशामध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये आढळतात, कोणत्या पिकाची कोणती गुणवैशिष्ट्ये आढळतात याचाही त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप हे गुणात्मक आहे. तसंच संख्यात्मक माहितीही गोळा केली जाते. संख्यात्मक माहिती म्हणजे काय, की कोणत्या प्रदेशात कोणती पिकं येतात, ती पिकं किती प्रमाणात येतात, किती त्याचं उत्पादन किती क्विंटलमध्ये किंवा एकरी होत असतं, याचाही संख्यात्मक दृष्टिकोनातून विचार केला जातो. तसंच ही सांख्यिकी जी माहिती आहे ती पुढील पीक घेत असताना उपयोगात येत असते आणि म्हणून त्याचं जे स्वरूप आहे संख्यात्मक, हे निश्चितपणानं कृषी भूगोलामध्ये एक बदलणारं स्वरूप आहे आणि आज जास्तीत जास्त प्रमाणात त्या सांख्यिकी सामग्रीचा वापर केला जातो. अगदी वेगवेगळे मॉडेल बनवण्यासाठी, प्रतिमानं बनवण्यासाठी देखील कृषी तज्ज्ञ किंवा कृषी शास्त्रज्ञ या संख्यात्मक माहितीचा विचार करत असतात. वेगवेगळी जी विद्यापीठं आहेत, कृषी विद्यापीठं, विशेषतः महाराष्ट्रातली जी 4 कृषी विद्यापीठं आहेत, ती 4 कृषी विद्यापीठं त्या संख्यात्मक सामग्रीचा वापर करत असतात आणि म्हणून ही जे संख्यात्मक स्वरूप आहे निश्चितपणानं कृषी भूगोलासाठी उपयुक्त अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळं गुणात्मक व संख्यात्मक त्याचं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते निश्चितपणाने शेतकऱ्यांनाही उपयोगाचं ठरणार आहे. पुढचं जे स्वरूप आहे ते उपयोजित स्वरूप. उपयोजित मीन्स ॲप्लाइड. इट्स ॲग्रिकल्चर जॉग्रफी नाव बिकम ॲप्लाइड फॉर द फार्मर्स, फॉर द ग्रोवर्स, फॉर द गव्हर्मेंट अँड फॉर द वर्कर्स इवन. हाऊ इट इज ॲप्लाइड? जसं की आपण दरवर्षी मान्सूनचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ देत असतात आणि या अंदाजानुसार त्या ठिकाणी शेतकरी ॲप्लिकेशन करत असतो की जर समजा पेरणी करावायची असेल आणि मान्सूनच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर मान्सून उशिरा येणार असेल तर शेतकरी पेरणी करण्याचे थांबवतो. तसेच त्या ठिकाणी असलेली पाणी देण्याची जी पद्धत आहे, जर पाणी देण्याची गरज आहे काय पिकांना, तर तो मान्सूनचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी पाणी शेतकरी देत असतो, त्यानुसार पीक उत्पादन घेत असतो आणि म्हणून हे स्वरूप जे आहे ते दिवसेंदिवस बदलत आहे. शिवाय अनेक जे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आहेत, या पिकांच्या संदर्भात आडाखे बांधले जातात किंवा अंदाज बांधले जातात की किती उत्पादन येऊ शकेल. ऊसापासून साखरेचं उत्पादन किती येऊ शकेल, द्राक्षाचं उत्पादन किती येऊ शकेल, किती अतिरिक्त उत्पादन होईल. हे सर्व जे आहे ते ॲप्लाइड किंवा ॲप्लिकेबल सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे कृषी भूगोलाचं स्वरूप हे उपयोजित होत आहे. जर ऊसाचं किंवा कापसाचं उत्पादन जास्त होत असेल तर त्याची कशी विल्हेवाट लावता येईल किंवा त्याचा काय एकूणच भावावर काय परिणाम होईल, एकूण उत्पादनावर काय परिणाम होईल, एकूण शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, याच्याविषयीचे आडाखे बांधले जातात आणि ते मॉडेल तयार करून त्या ठिकाणी त्याचं उपयोजन केलं जातं. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप हे उपयोजित अशा प्रकारचं आहे. तसंच पुढचं जे स्वरूप आहे ते गुंतागुंतीचं आहे, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी तयार झालेली आहे कृषी भूगोलाच्या या सगळ्या विकास प्रक्रियेमध्ये. याचं कारण असं की उदाहरण जर आपण द्यायचं ठरलं तर हरित क्रांती ही देशाला फलदायी आहे की हानिकारक आहे, हे जर आपण याच्यावर जर आपण चर्चा केली तर निश्चितपणाने आपल्याला कोणत्या तरी एका बाजूने जाणं अवघड होतं. त्याचं कारण असं की त्याचं कृषी भूगोलाचं स्वरूप हे गुंतागुंतीचं आहे आणि हरित क्रांती ही एका अर्थाने उपयुक्तही आहे आणि दुसऱ्या अर्थाने ती उपद्रवी अशा प्रकारची आहे. कारण हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले
त्यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. अगदी सांगायचं जर ठरलं तर क्षारीकरण असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त अतिरिक्त जलसिंचनामुळे तयार होणारं साल्टेशन असेल किंवा अतिजलसिंचनामुळे जास्त प्रमाणात ऊस उत्पादनासारखी पिकं घेण्यात आली. त्यामुळे पाण्यामुळे जे प्रश्न निर्माण होतात ते निर्माण झाले. किंवा अगदी दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं, तर ते घ्यावं किंवा घेऊ नये यावरही चर्चा होऊ शकते. आणि निश्चितपणानं त्या संदर्भात आपल्याला कोणत्याही प्रकारे एकाच बाजूला त्याचं उत्तर मिळू शकत नाही किंवा आपल्याला परफेक्ट असं सांगता येऊ शकत नाही की हे उत्पादन घेणं बंद केलं पाहिजे किंवा हे उत्पादन घेणं चालू ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं की मागच्या काही काळामध्ये एक प्रश्न असाही निर्माण झाला होता की ऊस तोडणीसाठी मशिनरी वापरणं योग्य की अयोग्य. तर त्यावर पुन्हा चर्चेतून असाच प्रश्न निर्माण झाला की हा मुद्दा जो आहे तो गुंतागुंतीचा आहे. कारण मशिनरी जर वापरल्या ऊसतोडीसाठी तर ऊसतोडणी कामगार बेकार होतील, त्यांना हाताला काम राहणार नाही. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ऊसतोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. म्हणजे अगदी जमिनीलगत ऊसतोडणी होते किंवा त्यांचं मोठ्या काही प्रमाणात नुकसान होत नाही किंवा ऊस तोडणी लवकर होते, वेळेत होते. हे फायदे आहेत. थोडक्यात काय, एकाच मुद्द्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन बाजू असल्या कारणाने त्या ठिकाणी गुंता तयार होतो. किंवा कोणतीही कृषी भूगोलातील एखादी संकल्पना आपण घेतली किंवा उदाहरण आपण घेतलं तर ते दोन्ही बाजूंनी त्याला उत्तर मिळत असतं आणि म्हणून त्याचे स्वरूप हे गुंतागुंतीचे झाले आहे. अशा प्रकारे कृषी भूगोलाचे जे स्वरूप आहे ते अतिशय वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसते आणि याचा आपण सविस्तर या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे कृषी भूगोलाची व्याप्ती. कृषी भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस व्यापक होत चालली आहे. याचं कारण असं की जसजसं स्वरूप बदलत गेलं तसतशी त्याची व्याप्ती व्यापक होत गेली. कारण अगोदर मानव अगदी साध्या पद्धतीने प्राथमिक किंवा अतिशय सोप्या पद्धतीने शेती करत होता. आज मात्र ती सोपी पद्धत, साधी पद्धत राहिलेली नाही. वेगवेगळे प्रकारचे तंत्रज्ञान आले, वेगवेगळ्या प्रकारची औषधं आली, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले, वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्या ठिकाणी येऊ लागलेली आहेत. ग्राहक वर्ग वाढलेला आहे, ग्राहकांची चॉईस वाढलेली आहे किंवा आवडीनिवडी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी शेतकरी शेती उत्पादन घेऊ लागलेलं आहे आणि म्हणून त्याचे स्वरूप हे व्यापक होत आहे आणि ते दिवसेंदिवस व्यापकच होत राहील. पुढचा जो मुद्दा आहे त्याच्या व्याप्तीमधला तो शेती विकास. शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हे होत असताना शासकीय धोरणं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा असतील, जलसिंचनाची सुविधा असेल, बियाण्यांचा विकास असेल, त्या ठिकाणी कृषी विद्यापीठांनी केलेल्या शोधांचा त्या ठिकाणी संदर्भ घेता येईल किंवा त्या ठिकाणी शोधांचा त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांसाठी फायदा झालेला आहे तेही आपल्याला सांगता येऊ शकतं. शिवाय मार्केटिंग जो इश्यू आहे, पूर्वीच्या काळी शेती फक्त स्वतःच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी केली जात होती. आज मात्र तो प्रकार राहिलेला नाही. आज शेती मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन, अतिरिक्त चारा उत्पादन, अतिरिक्त फळ उत्पादन, अतिरिक्त फूल उत्पादन, अतिरिक्त दूध उत्पादन हे सर्व दिसत आहेत आणि म्हणून हा शेतीचा जो विकास आहे त्या शेतीच्या विकासामुळे, एकूणच शेतीच्या विकासामुळे कृषी भूगोलाची व्याप्ती ही वाढत आहे. तशीच शेतीचा प्रकार हाही व्याप्तीचा एक भाग आहे. पूर्वी प्राथमिक स्वरूपात शेती केली जात होती आणि काही ठिकाणी स्थलांतरित स्वरूपात शेती केली जात होती. आजही स्थलांतरित शेतीचे प्रकार अनेक ठिकाणी केले जातात. उदाहरणार्थ पूर्वोत्तर भारतामध्ये आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम यासारख्या, अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये स्थलांतरित शेती आजही केली जाते. परंतु उदरनिर्वाहक सबसिस्टन्स फार्मिंग किंवा इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग, सखोल उदरनिर्वाहक शेती मोठ्या प्रमाणात जगभर आणि आशिया खंडात केली जाते आणि म्हणून शेतीचे खूप सारे प्रकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर जगात एकूण 13 प्रकारांनी शेती केली जाते. त्यापैकी जो मुख्य प्रकार आहे उदरनिर्वाहक शेती आणि दुसरा प्रकार जो आहे तो व्यापारी शेती. उदरनिर्वाहक शेतीचे खूप सारे उपप्रकार पडतात आणि व्यापारी शेतीचेही खूप सारे उपप्रकार पडतात. हे जे प्रकार आहे
हे जितके विकसित होतात जातील तसतशी कृषी भूगोलाची व्याप्ती वाढत जाईल. आणि म्हणून शेतीचे प्रकार विकसित होण्यामागे खऱ्या अर्थाने कृषी भूगोलाची व्याप्ती वाढत आहे. अगदी टेरेस फार्मिंगपासून तर ॲक्वाकल्चरपर्यंत शेतीचे प्रकार विकसित होत असल्याकारणाने कृषी भूगोलाची व्याप्ती वाढत आहे. कृषी भूगोलावर परिणाम करणारे वेगवेगळे घटकही आहेत. तर या घटकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने प्राकृतिक घटक आहेत, प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक आहेत किंवा भौगोलिक घटक आहेत किंवा हवामानासारखे घटक आहेत किंवा सामाजिक घटक आहे, राजकीय घटक आहेत. हे सर्व घटक एकत्रितरित्या परिणाम करत असतात आणि हे घटक परिणाम करत असताना त्या ठिकाणी कोणत्या घटकाचा जास्त प्रभाव होतो, कोणत्या घटकाचा कमी प्रभाव होतो, हे घटक देखील अभ्यासले जातात. जे कमी प्रभावी घटक आहेत ते विचारात न घेता जे जास्त प्रभावी घटक आहेत त्यांचा संदर्भात विचार केला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी कृषी भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पुढचा आहे कृषी विभाग पाडता येऊ शकतात किंवा अनेक शास्त्रज्ञांनी अगदी व्हिटलसी सारख्या शास्त्रज्ञांनी जेव्हा युरोप खंडामध्ये विशेषतः इंग्लंडचे कृषी विभाग पाडले तेव्हा शेतकऱ्यांच्या आणि एकूणच कृषीच्या एकूण विभागवार रचनेला महत्त्व आले. त्याचं कारण असं की कृषीचे विभाग हे प्रामुख्याने हवामानावर आधारित पाडता येऊ शकतात. कारण कोणत्याही पिकाला योग्य ते अनुकूल असे हवामान जर असेल तर ती पिकं तिथं घेणं केव्हाही योग्य असतं. जसं की गव्हासाठी थंड किंवा कमी तापमानाचा भाग उपयुक्त ठरतो, तर तांदळासारख्या उत्पादनासाठी जास्त पर्जन्याच्या व जास्त तापमानाचा आणि किनारपट्ट्यांचा भाग उपयुक्त ठरू शकतो. किनारपट्टीच्या प्रदेशात तुम्ही गव्हाचं उत्पादन घेत असाल आणि कमी तापमानाच्या प्रदेशात जर तुम्ही तांदळाचं उत्पादन घेत असाल तर ते योग्य होणार नाही. आणि म्हणून कृषी हवामान विभाग या ठिकाणी निर्माण करण्यात आले आणि त्यानुसार त्या ठिकाणी ते उत्पादन घेण्यात येऊ लागलं. म्हणजे तापमान असेल, पर्जन्य असेल, या भौगोलिक घटकांचा, या हवामानाच्या घटकांचा विचार करून त्या ठिकाणी कृषी विभाग निर्माण करण्यात आले आणि त्यानुसार शेतकरी त्या उत्पादन घेत आहेत. अगदी रीड्स असेल किंवा सायमन असेल या शास्त्रज्ञांनीही कृषी विभाग निर्माण करण्यासाठी आपले योगदान दिलेले आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसं आपल्याला कृषी विभागानुसार पिकं घेता येऊ शकतील किंवा पिकं घेता येऊ शकतात हे दाखवून दिलेलं आहे. पुढचा कृषी भूगोलाच्या व्याप्तीतील पॉईंट आहे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे कृषीच्या संदर्भातलं उपयोजन कोणत्या कामासाठी, कोणत्या उपयोगासाठी झालेलं आहे. अगदी चारा पिके किती आहेत, द्राक्ष बागा किंवा फळबागा किती आहेत किंवा अन्नधान्य खालील उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे, त्याचप्रमाणे फुलझाडे किंवा भाजीपाला उत्पादन यासाठी किती उत्पादन आहे याचाही सारासार विचार भूमी उपयोजनामध्ये केला जातो. त्याचबरोबर पडित क्षेत्र किती आहे, मग पडित क्षेत्र एखाद्या ठिकाणी जास्त असेल तर ते कसे उपयोगात आणता येईल, त्याचे उपयोजन कसे वाढवता येईल, तिथे जलसिंचनाच्या सुविधा आहेत काय किंवा नसतील तर काय उपाययोजना करता येऊ शकतात. तळे असेल, सरोवर असेल, कूपनलिका असतील, धरणे असतील, कालवे असतील, या जलसिंचनाच्या पद्धतींचा वापर करू, या जलसिंचन स्रोतांचा वापर करून कसं आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्र कृषीखाली आणता येईल यासाठी भूमी उपयोजन अभ्यासलं जातं आणि त्यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात. म्हणून भूमी उपयोजन हा देखील कृषी भूगोलाच्या व्याप्तीचा महत्त्वाचा घटक आहे. पुढील मुद्दा आहे कृषी समस्या. अगदी हे सर्व कृषीचा विकास होत असताना आणि अनेक उपयुक्त घटक उपयोगी पडत असताना कृषीच्या काही समस्या आहेत, त्या अगदी प्राकृतिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा राजकीय असतील, या सर्व समस्यांचाही कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समावेश होतो. अगदी प्राकृतिक समस्यांचा जर आपण विचार केला तर काही प्रदेश असे असतात की जे अतिशय तीव्र उताराचे आहेत. उदाहरणार्थ सह्याद्री घाट आहे, हिमालयन रेंजेस आहे किंवा पर्वतीय भाग आहेत. या ठिकाणी आपल्याला हे सर्वसाधारणपणे जेव्हा 30 डिग्रीपेक्षा जास्त उतार असतो त्या ठिकाणी आपल्याला शेती करता येत नाही. ही प्राकृतिक समस्या आहे, कारण त्या ठिकाणी दळणवळणाची साधने, वाहतुकीची साधने पोहोचू शकत नाही. कच्च्या मालाची आपल्याला मार्केटपर्यंत ने-आण करता येऊ शकत नाही किंवा खते असतील किंवा काही कृषी उपयोगी साधने असतील
किंवा अवजारे असतील ती शेतीपर्यंत पोहोचवता येऊ शकत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी कृषी समस्या किंवा तो उतार जो आहे तो उतार ही एक त्या कृषीमधली समस्या असते. या आणि यासारख्या अनेक समस्या आहेत की ज्याद्वारे आपल्याला त्या समस्यांचा विचार करता येतो आणि त्या दृष्टीने निराकरण करण्याच्या दृष्टीने समस्येचं निराकरण करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्नही करता येऊ शकतात. मग त्यामध्ये लेवलिंग आहे. लेवलिंग करत असतानाही पुन्हा जी खालची मृदा आहे जी नापीक असते आणि वरची जी मृदा आहे ती सुपीक असते. ती सुपीक मृदा जर खाली गेली लेवलिंगच्या काळामध्ये किंवा समतल करण्याच्या काळामध्ये तर त्या लेवलिंगचा उपयोग होणार नाही किंवा काही वेळेस खालचे खडक किंवा टणक भाग पृथ्वीचा उघडा पडतो. तो भागही आपल्या कृषी उत्पादनासाठी उपयुक्त नसतो. या सर्व समस्यांचा इथे सारासार विचार केला जातो आणि तो कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासला जातो. पुढचा पॉईंट आहे कृषी उत्पादकता. कृषी उत्पादकता ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी याचे देखील आपल्याला रिजन पाडता येऊ शकतात. कमी उत्पादक प्रदेश, मध्यम उत्पादक प्रदेश, अतिउत्पादक प्रदेश यासारख्या उत्पादक प्रदेशांचं जर आपण विभाग पाडले तर एखाद्या प्रदेशात उत्पादन का जास्त होते, एखाद्या प्रदेशात ते का कमी होते याचे अवलोकन आपल्याला करता येऊ शकते. आणि कमी येत असेल तर ते का येते आणि त्याची कारणं कोणती आहेत, त्याच्यावर मात करता येऊ शकते का, त्याला काही उपाय आहेत का, या संदर्भातही आपल्याला विचार करता येऊ शकतो. म्हणून कृषी उत्पादकता हा घटक देखील महत्त्वाचा आहे. अगदी कृषी तज्ज्ञांच्या मते कृषी उत्पादकता दिवसेंदिवस संपूर्ण जगाची कमी होत चाललेली आहे. ती का कमी होत आहे, कोणते घटक त्यासाठी कारणीभूत आहेत, त्या ठिकाणी असलेली मृदेची गुणवत्ता असेल, त्या ठिकाणी मृदेमध्ये असलेले सूक्ष्मजीव असतील, त्या ठिकाणी असलेली मृदेची जलधारण क्षमता असेल किंवा केले जाणारे उत्पादने असतील, या सर्व घटकांचा सारासार विचार कृषी उत्पादकतेमध्ये केला जातो. आणि जर मानवी उपायांनी त्या ठिकाणी काही करता येऊ शकत असेल तर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. पुढचा पॉईंट आहे किंवा पुढचा मुद्दा आहे प्रतिमाने व सिद्धांत. प्रतिमाने म्हणजे मॉडेल आणि सिद्धांत म्हणजे थिअरी. प्रतिमाने विकसित करता येऊ शकतात. अनेक शास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला आहे आणि सिद्धांतही जसं पूर्वीच्या काळी अगोदर मी सांगितल्याप्रमाणे की एक विशिष्ट ठिकाणीच शेती केली जात होती, फक्त सपाट आणि मैदानी प्रदेशातच शेती केली जात होती. हा सिद्धांत होता की मैदानी प्रदेशात आपल्याला वाहतूक करणं सोपं जातं. परंतु आता वेगवेगळ्या घाटांमध्ये, वेगवेगळ्या वळणाच्या ठिकाणी, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये, डोंगरावर, पर्वतावर सुद्धा शेती केली जाऊ शकते. हा एक वेगळा सिद्धांत मांडला. तो नव्या पद्धतीने शास्त्रज्ञांनी किंवा शेतकऱ्यांनी सिद्धही करून दाखवला. त्यामुळे जे सिद्धांत नवनवीन मांडण्यात आलेले आहेत त्या सिद्धांताचा वापरही त्या सिद्धांताचा विचारही व्याप्तीमध्ये केला जातो, करता येऊ शकतो. अगदी पूर्वीच्या काळी व्हॉन्थोनने जो सिद्धांत मांडलेला आहे की नदी प्रवाह हाच त्या ठिकाणी वाहतुकीचा मार्ग असेल, परंतु आज ते तसं नाही. वेगवेगळ्या अगदी विमान वाहतुकीद्वारे सुद्धा आपल्याला फळांची किंवा फुलांची किंवा वेगवेगळ्या उत्पादनांची वाहतूक करता येऊ शकते. तसे अशा प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते काळाच्या ओघात बदलत गेले आणि तसेच त्यानुसार वेगवेगळी प्रतिमानही मांडण्यात आली. त्याचाही विचार व्याप्तीमध्ये केला जातो. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मृदा प्रकार. मृदेचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे क्षेत्रीय मृदा आणि दुसरं म्हणजे अक्षेत्रीय मृदा. क्षेत्रीय मृदा आणि अक्षेत्रीय मृदांचे पुन्हा उपप्रकार पडतात की जसं शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला ABD-LMR म्हणतात. ए म्हणजे ॲल्युव्हियल म्हणजे गाळाची मृदा, बी म्हणजे ब्लॅक म्हणजे काळी मृदा किंवा काळी कापसाची मृदा, डी म्हणजे डेझर्ट म्हणजे वालुकामय मृदा, एल म्हणजे लॅटराईट मृदा, एम म्हणजे माउंटेनियस किंवा पर्वतीय मृदा आणि आर म्हणजे रेड किंवा लाल मृदा. असे मृदांचे जे प्रकार आहेत त्या मृदांच्या प्रकारांचाही व्याप्तीमध्ये समावेश होतो आणि ज्या वेगवेगळ्या मृदा आहेत त्या मृदा प्रकारांनुसार कोणती पिकं कोणत्या ठिकाणी घेता येऊ शकतील याचाही विचार शास्त्रज्ञ किंवा शेतकरी करत असतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी ती उत्पादनं घेतली जातात. कृषीपूरक खूप सारे व्यवसाय आहेत. कुक्कुटपालन आहे, वराह पालन आहे, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, मधुमक्षिका पालन आहे, पॉली हाऊस आहे, नर्सरी आहे. यासारखे खूप सारे व्यवसाय आहेत की जे कृषीला पूरक ठरतात.
आणि अगदी कृषी मंत्री आणि जगभर कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि जगभर हे मान्य झालेलं आहे की केवळ आणि केवळ कृषी किंवा फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेती उपयोगी किंवा कृषी उपयोगी जर काही इतर व्यवसाय केले तर निश्चितच त्यामध्ये शेतीला फायदा होऊ शकतो. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय आहे की जो परंपरागत पद्धतीने शेतकरी करत आलेला आहे, परंतु याला जर थोडी तंत्रज्ञानाची जोड दिली, तर याला जर थोडी सायन्सची जोड दिली, शास्त्राची जोड दिली तर निश्चितपणाने चांगला हा व्यवसाय वाढीस लागू शकतो व या व्यवसायातून दूध उत्पादन तर मिळतेच, शिवाय त्या जनावरांपासून मिळणारं शेण हे खत म्हणून वापरता येऊ शकतं. अशा प्रकारे तो व्यवसाय हा शेतीला पूरक ठरू शकतो आणि शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवर त्याला मात करता येऊ शकते. यामध्ये आर्थिक समस्या असेल, सामाजिक समस्या असेल किंवा राजकीय समस्या असेल, या समस्यांचे तो निराकरण करू शकतो. शाश्वत शेती विकास पुढचा पॉईंट आहे. शाश्वत शेती विकास, सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. शाश्वत शेती विकासामध्ये संपूर्ण जगभर आज चर्चा केली जाते की शेती हा परंपरागत व्यवसाय आहे, परंतु जगातले बहुतांश देश अशा मनस्थितीमध्ये आहेत की ते शेती करण्याची इच्छा दाखवत नाहीत. आणि प्रामुख्याने जर भारताचा विचार केला तर जे युवा पिढी आहे किंवा तरुण वर्ग जो आहे तो शेतीपासून दूर जात आहे. ही दूर जाण्याची कोणती कारणं आहेत? शेती शाश्वत का होत नाही किंवा शेतीचा विकास होऊ नये, ती शाश्वत का नाही, यासाठी शास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या स्तरावर शासन देखील विचार करत आहे. त्याचं कारण असं की शेतीचा विकास झाला पण तो शाश्वत झालेला नाही. म्हणजे काय, अगदी अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की आपलं हरित क्रांती हा मारक आहे की तारक आहे, तर त्याची दोन्ही बाजूने उत्तर मिळतात आणि म्हणून आपल्याला पुन्हा दुसऱ्या हरित क्रांतीची गरज आहे का? त्यामध्ये शाश्वत शेती विकासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन शेती पद्धतीही विकसित झाल्या. यामध्ये जैविक शेती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे केल्या जाणाऱ्या शेती असतील, त्यामध्ये पॉली हाऊस असेल किंवा त्या ठिकाणी शेडनेट असेल, यासारख्या शाश्वत उत्पादन देणाऱ्या शेती प्रकारांचाही त्या ठिकाणी विकास झालेला आहे. शाश्वत शेती विकासाचा प्रामुख्याने भारतामध्ये जेव्हा अंगीकार केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की जलसिंचन ही सर्वात मोठी समस्या होती, परंतु बऱ्याच ठिकाणी 50% भागामध्ये त्या ठिकाणी आज जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जलसिंचन झाले परंतु त्याचबरोबर समस्याही आल्या. अतिजलसिंचनाच्या समस्या वाढीस लागल्या. त्या ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा वापर होऊ लागला, लोकांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आणि म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे करता येईल. इस्रायलसारखे देश आहेत की जे अतिशय आदर्श ठरलेले आहे जगामध्ये आणि 10 सेंटीमीटर पाऊस पडत असतानाही तेथील उत्पादनांना जगभर मागणी आहे. जास्तीत जास्त उत्पादन ते घेत आहेत. अगदी दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, हे मोठ्या प्रमाणात इस्रायलमध्ये केलं जातं. अगदी द्राक्ष शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते आणि म्हणून हा विकास साधत असताना तो शाश्वत कसा राहील यासाठीही आपल्याला विचार करावायचा आहे. अशा प्रकारे आपण कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये या सर्व घटकांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या सहजपणे लक्षात येतं की हा जो विकास आहे तो निश्चितपणाने पुढे जाणार आहे व दिवसेंदिवस कृषी भूगोलाची व्याप्ती ही वाढवणारी आहे आणि म्हणूनच एकूण जी व्याप्ती आहे ती अतिशय व्यापक अशा प्रकारची कृषी भूगोलाची व्याप्ती आहे, हे आपल्या एकूण सर्व मुद्द्यांवरून स्पष्ट होऊ शकते. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. पुढील लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या कृषी भूगोल अभ्यासाच्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा विचार करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.